केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क रद्द केल्यानं बाजारात नेमकी काय स्थिती आहे, शेतकरी ते आंतरराष्ट्रीय निर्यातदार घटकांना काय काय वाटतंय, पाहूया पुढारी न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। भाव वधारले तर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणि भाव गडगडले तर बळीराजाच्या डोळ्यात पाणी। असा हा कांदा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेहमीच चर्चेत असतो। राजकीय मंडळी सुद्धा हा विषय संवेदनशीलपणे हाताळतात, कारण कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा शहरातील ग्राहक असो, कोणीही नाराज झालं तर मग निवडणुकीत त्याची किंमत चुकवावी लागते। अशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारनं नुकताच निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला। त्याचा चांगला परिणामही स्थानिक बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दिसू लागला। ड्युटी कट नंतर मार्केट स्टँड झाला आहे आणि 2-3 रुपयाच्या रिकव्हरी पण आहे मार्केटमध्ये आणि आपल्याकडे ऑर्डर्स पण येऊ राहिले। कस्टमर्स प्रेफर करू राहिले ऑल शिपमेंट्स आफ्टर 1 एप्रिल, कारण सिस्टममध्ये रिफ्लेक्ट होणार ड्युटी कट 1 एप्रिलपासून। तर आपण होपफुल आहे का मार्केट पण स्टँड होईल आणि जेवढे घटक आहे एक्सपोर्टर्स, शेतकरी, शिपिंग लाईन्स सर्वांसाठी हा एक चांगली बातमी आहे आणि हा वर्ष चांगला जाणार आहे। इतर राज्यामध्ये लोकल माल चालू असल्यामुळे आपल्याला मालाला डिमांड नव्हती। आज निर्यात शुल्क रद्द झाल्यामुळं जास्तीत जास्त माल एक्सपोर्टमध्ये जाईल आणि आज जे बाजार आहे तुम्ही बघितलं तर निर्यात शुल्क हटवल्याबरोबरच बाजारामध्ये 2-3 रुपयांनी तेजी आली। जे शनिवारपर्यंत 1200 रुपये कांदे विकत होते ते 1200 ते 1500 रुपये विकायला लागले आणि निर्यात शुल्काचा परिणाम दुसरा असा होणार आहे का इतर देशाची जी मागणी मोठ्या प्रमाणात जर वाढली तर निश्चितच शेतकऱ्याला या गोष्टीचा फायदा होणार आहे। भारतातील एकूण कांदा निर्यातीत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा असला तरी कांदा उत्पादक मात्र अडचणीत आहेत। देशातील एकूण निर्यातीपैकी महाराष्ट्रामधनं 62% कांदा निर्यात होतो। राज्यामधील कांदा निर्यातीपैकी नाशिकमधून 85% कांद्याची निर्यात होते। फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात 4,32,798 हेक्टरवरती कांदा लागवड करण्यात आली। 86 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे। कांद्याला सध्या बाजारामध्ये सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। कांद्याचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 2000 रुपयांच्या घरात आहे। कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात असल्याचं चित्र आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली। उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे। आता त्यामध्ये काही कांदा उशिरा लागवड झाल्याने थोडा प्रति एकर त्याच्यात ॲव्हरेज घट होईल, परंतु लागवडीचं प्रमाण जास्त असल्याने देशाला आणि राज्याला जी कांद्याची गरज आहे त्या गरजे इतका आणि त्यापेक्षा अधिक कांदा उत्पादित होणार आहे। हा कांदा देशाचं कांद्याची गरज भागून अधिकचा कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी आम्ही आता महाराष्ट्र कांदा संघटनेकडे सरकारकडे मागणी करत आहोत की कांद्याच्या निर्यातीवर आता अनुदान देण्याची वेळ आलेली आहे। याचा निर्णय केंद्र सरकारने त्वरित करावा अशी आमची मागणी आहे। केंद्र सरकारच्या धोरणासह राज्य सरकारच्या धोरणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रति क्विंटल 3 ते 5,000 रुपये किंमत कमी दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकऱ्यांनी सरकारची कुठलीच मदत नको अशी भूमिका घेतली। आम्हाला फक्त 5,000च्या पुढे कांद्याला भाव द्या, याच्यानंतर तुमचं अनुदान नको सरकारचं, आम्हाला काहीच फुकट काहीच नाही पाहिजे। आमच्या शेतीमालाला भाव द्या, प्रत्येक मालाला भाव द्या, बाकी तुमचं सरकारचं फुकट काही आम्हाला काहीच पाहिजे नाही। तुम्ही अनुदान द्या नका देऊ ते काय आम्ही तुमच्याकडे आग्रह करत नाही, फक्त आमच्या कांद्याला 5,000च्या पुढचे मार्केट द्या। मिनिमम 3,000च्या पुढे बाजारभाव मिळायला पाहिजे कांद्यांना, तरच शेतकरी जगू शकतो, तरच शेतकऱ्याला 2 पैसे त्याच्या पदरात पडले, म्हणजे उत्पादन खर्च जाऊन त्याला थोडेफार जरी पदरात पडले ते काही अपेक्षा शेतकऱ्यांची नाही आहे। ते कमीत कमी त्याला उत्पादन खर्चाच्या हिशोबानं त्याला थोडंफार पैसा जर त्याच्या पदरात पडला तर शेतकरी त्यांच्या कमीत कमी त्यांच्या कुटुंब आणि त्यांच्या मुलांचं थोडंफार शिक्षणाच्या बाबतीत थोडंसं काहीतरी करता येईल। नाही तर मग ते आजही त्यांचे मुलं नाहीतरी असेच वाऱ्यावर फिरू राहिले, कोणी नोकऱ्या नाही, कुठं काही नाही। कांद्याचं अर्थकारण जर बघितलं तर दररोज हजारो कोटी रुपयांच्या घरात एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये व्यवहार होतो। कांदा उत्पादक शेतकरी, मजूर, हमाल, व्यापारी, माल वाहतूक करणारे वाहन चालक, निर्यातदार, ग्राहक अशा अनेकांचा संबंध दररोज या कांद्याशी येतो। त्यामुळे कांदा हा विषय तसा नाजूक झालाय, त्याला तशाच पद्धतीने राज्यकर्त्यांनी हाताळण्याची गरज आहे आणि यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची नितांत गरज आहे। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।